आणि त्या पुतळ्याचं उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या निमित्तानं उपस्थित सर्वांना मी या दिनाच्या या सोहळ्याच्या हार्दिक मंगलकामना देतो। मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त जे काय स्टॅच्यू किंवा पुतळे झाले असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे झालेले आहेत। आणि यामागे उद्देश काय असते, त्यांचा पुतळा बनवण्यामागे काय पर्पज असेल, काय उद्देश असेल, तर बाबासाहेब हा एक व्यक्ती नसून एक विचार आहेत आणि त्यांच्या विचारानेच प्रत्येक व्यक्ती हा प्रगती करू शकतो, आपला विकास करू शकतो, त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो। या देशामध्ये आपणा सर्वांना माहित आहे की पूर्वी चातुर्वर्ण व्यवस्था होती। ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि शूद्रांना कसल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, समता नव्हती। आणि अशा या अन्यायकारी प्रतिकूल परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिश्रमाने आपलं शिक्षण पूर्ण करून आपल्या या समाजासाठी, या देशासाठी अशी उल्लेखनीय कामगिरी केली आणि आज आपण सन्मानाने जीवन जगत आहोत। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या कठोर परिश्रमाचं फलित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तरुणांना संदेश देत आहेत की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षणानेच तुमची प्रगती होऊ शकते, तुम्ही एकत्रित येऊ शकता आणि या अन्यायग्रस्त परिस्थितीचा सामना करू शकता। त्यासाठी या तरुणांनी एकत्र येणे गरजेचं आहे, त्यांची एकजूट होणे गरजेचं आहे, तरच ते स्वतःचा, त्यांच्या कुटुंबाचा आणि आपल्या समाजाचा, या देशाचा विकास करू शकतील। ते पुन्हा सांगतात की तरुणांकडे, विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वास असायला पाहिजे, कारण आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही। एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या कामाचं कौशल्य असेल, तो खूप शिकला असेल, पण त्याच्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर तो काम आत्मविश्वासाने करू शकणार नाही। पुन्हा ते सांगतात की त्यांच्याकडे शील असणं गरजेचं आहे, चारित्र्य असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही कितीही शिकले पण तुम्ही शीलवान नसाल, चारित्र्यवान नसाल तर तुम्ही दुसऱ्यांचा सन्मान करू शकणार नाही आणि तुमचं शिक्षणही हे त्या मानाने सक्षम राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा एका केसची स्टडी करण्यासाठी त्यांच्याकडे एक वकील आले होते, जुनी गोष्ट आहे, तर त्या काळातले जे 3 वकील होते, बॅरिस्टर जिना, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर ते व्यक्ती त्या आपल्या स्टडीसाठी, त्या केस स्टडीसाठी पहिल्यांदा त्या जिनाकडे जातात, बॅरिस्टर जिनाकडे। तर ते संध्याकाळी 6-7च्या सुमारास जातात आणि आपले जे काही केस आहे त्याबद्दल त्यांना विचारणा करतात। तर त्यांना परिपूर्ण ती माहिती त्या याच्यातून त्यांना मिळत नाही त्या संदर्भात। मग नंतर ते महात्मा गांधीकडे जातात, जवळपास 9 ते 10च्या दरम्यान। तर गांधीजी सुद्धा त्यांना त्या संदर्भात माहिती देतात आणि त्यांचं काम जे आहे ते पूर्ण होत नाही। नंतर ते रात्रीला 11 ते 12च्या दरम्यान बाबासाहेबांकडे जातात आणि त्यांचं ते काम सुरूच असते समाजासाठी, समाजाच्या उद्धानासाठी जे ते अविरत कार्य करत असतात। तर ते गृहस्थ त्यांना म्हणतात की बाबासाहेब, मी पहिल्यांदा बॅरिस्टर जिनाकडे गेलो होतो, तर ते 7-8 वाजताच्या सुमारास त्यांनी मला माहिती दिली, पण मला त्यांची माहिती मला अपुरीच वाटली। त्याच्यानंतर मी महात्मा गांधीकडे गेलो, त्यांनी मला माहिती दिली, पण माझं काही समाधान झालं नाही। आणि नंतर मी तुमच्याकडे आलो, तर तुम्ही या रात्री 11-12 वाजताच्या सुमारासही तुम्ही
तुमचं काम सुरूच ठेवलेलं आहे. तर ते म्हणतात की ह्या कामाची प्रेरणा किंवा हे काम करण्यासाठी तुम्हाला एवढी एनर्जी एवढं कुठून मिळते. तर ते सांगतात की एवढं काम करण्यामागे उद्देश हाच आहे की माझा समाजही आजही झोपलेला आहे आणि माझा समाज झोपला असल्यामुळे मला जागे करण्यासाठी मला रात्रंदिवस किंवा मला रात्र जागून काढणे हे गरजेचं आहे. तर असं ते त्या गृहस्थाला सांगतात. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की बाबासाहेबांनी आपल्याला एवढं जे वैभव दिलेलं आहे तर या वैभवाची आपण परतफेड करायला पाहिजे. आपण शिकलं पाहिजे. शिकून आपण अन्यायाविरुद्ध प्रतिकार करायला शिकलं पाहिजे आणि सोबतच आपला कुटुंब, आपला समाज आणि आपल्या देशाची प्रगती आपण केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजामध्ये जी काही विषमता होती यासाठी आयुष्यभर त्यांनी आपलं जीवन जे आहे ते खर्ची घातले आणि आज आपल्या या तरुणांसाठी त्यांनी जे काही प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे तर याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे. आपलं जीवनमान उंचावलं पाहिजे असं या ठिकाणी सर्व उपस्थितांना मी आवाहन करतो. सर्वांनी आपली प्रगती केली पाहिजे, आपलं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि त्यांच्या विचारातून प्रेरणा घेतली पाहिजे असा मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.